आपल्याला बनवायची बटाट्याची सुकी भाजी उपवासाची। हे बटाटे उकडून घेतलेले, सोलून घेतलेत। या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे। शेंगदाणे भाजून घेतलेत, हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आणि हिरवी मिरची। चला तर आपण शेंगदाणे मिक्सरला वाटून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। आणि हिरवी मिरची पण आपल्याला मिक्सरला थोडी जाडसर दळून घ्यायची। अशा प्रकारे मिरची वाटून घ्यायची आहे, जाड जाड थोडी। चला तर आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया। तूप घालते 1 चम्मच। आणि मिरची वाटून घेतलेली ती घालायची याच्यात। जिरे नाही टाकणार आहे, जिरे कढीपत्ता कोथिंबीर वगैरे नाही टाकत। तुम्ही खात असाल तर टाकू शकता। असं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून थोडंसं। आणि बटाटे चिरलेले याच्यात घालायचे। मिक्स करून घ्यायचे चांगलं। आणि आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट। हे भाजून घेतलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ। ही झाली उपवासाची बटाट्याची भाजी। अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। खूप छान लागते भाजी। याच्यावर आपल्याला झाकण ठेवून नाही शिजवून घ्यायचंय, कारण बटाटे उकडून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने ही बटाट्याची भाजी परतून घ्यायची आहे चांगली फास्ट गॅसवरतीच। काय आपल्याला झाकण नाही ठेवायचं। आणि चांगली परतली की मग आपण गॅस बंद करणार, कारण बॉईल केलेले बटाटे होते। तर झटपट ही भाजी तयार झालेली आहे उपवासाची। सो फ्रेंड, अशी रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेल नक्कीच। ही भाजी उपवासाची आहे, खूप छान लागते। सो थँक यू फॉर वॉचिंग। बाय बाय।